बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, की नेमका आमचा कट ऑफ किती लागेल, आमच्या प्रवर्गाचा कट ऑफ किती लागेल, अशा बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या, बऱ्याच जणांचे मेसेजेस पण आले होते. बघा, कट ऑफ जो आहे तो नेमका कसा लागतो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुराव्यासहित समजून घेऊया. कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा कट ऑफ साठी नियम मात्र सारखाच आहे. जरी आज आपण पवित्र पोर्टल भरतीबद्दल बोलतोय, तरी पण मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ हा 100% असाच लागणार. हेच नियम सगळीकडे लागू असणार. मी जर महाराष्ट्र राज्याबद्दल स्पेसिफिक बोलतोय तर. मग आता पुढचा मुद्दा येतो, की एवढी पुराव्यानिशी माहिती मी तुम्हाला देतोय, तर बरेच जण असं करतात, की माहिती तर ऐकतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सिलेक्शन लवकर होतं, असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं, की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे माझं सिलेक्शन लवकर झालं. तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. एवढे हजारो लोक आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघतायत. 30-30, 40-40 हजार लोकांनी व्हिडिओ बघितले, पण चॅनलला सबस्क्राईब मात्र बऱ्याच जणांनी कमी केले. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि इत्थंभूत माहिती मी पुराव्यासहित देतो. मागच्याही तुम्ही व्हिडिओ बघा, प्रत्येक माहितीला मी काही ना काही पुरावा दिलाय, मोगम माहिती कुठलीच दिली नाही. त्यामुळं इतरांपर्यंत ही ऑथेंटिक माहिती शेअर करत चला. बघा, आता कट ऑफ कसा लागतो पहिल्यांदा हे समजून घेऊया एकदम साध्या भाषेत. पण त्या कट ऑफ मध्ये बऱ्याच अडचणी आहे, त्या म्हणजे आरक्षणाच्या. मग ते पण एकदा आपण समजून घेऊया, पण पहिल्यांदा एकदम बेसिक भाषेत समजून घेऊया की कट ऑफ कसा लागतो. आता उदाहरणार्थ एक भरती आहे, ज्या भरतीमध्ये एकूण जागा आल्या 500. एकूण 500 जागा आहेत, बरोबर आहे. आता या एकूण 500 जागा आहेत. सध्या मी कुठलाही प्रवर्ग न सांगता, कुठलंही आरक्षण न घेता मी मोगम सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याला नंतर मी व्यवस्थित पद्धतीने सांगतो, की आरक्षणामुळे या कट ऑफवर किती गोंधळ तयार होतो किंवा कशा पद्धतीने तो डिसाईड केला जातो. आता उदाहरणार्थ जर जागा 500, मग 500 जागा आहे आणि समजा उदाहरणार्थ 10,000 लोकांनी अप्लाय केलं. 10,000 लोकांनी फॉर्म भरलाय किंवा परीक्षा दिली. मग 10,000 लोकांनी परीक्षा दिली, परीक्षेस पात्र होते, परीक्षा दिली. मग या 10,000 लोकांना 200 पैकी काहीतरी मार्क पडले. 200 पैकी काहीतरी मार्क पडले. मग काय होईल, विचार जर केला तर बघा, 10,000 500 लोकांचं कन्फर्म सिलेक्शन होणार आहे. तर टक्केवारीमध्ये 5% लोकांचं कन्फर्म सिलेक्शन होणार आहे. मग 95% लोकांचं उमेदवारांचं सिलेक्शन होणार नाहीये, असा याचा क्लिअर कट अर्थ होतो. म्हणजे जागा जरी 500 असल्या तरी उमेदवार 10,000 अवेलेबल आहे. मग 10,000 500 उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. मग हे 500 उमेदवार म्हणजे ओव्हरऑल 5%. मग हे 500 उमेदवार कुठून घेतले जातील, तर बघा, जी निवड यादी असते ती अशी लागते उतरत्या क्रमानुसार. समजा परीक्षा होती 200 मार्कांची, 200 मार्कांची परीक्षा होती, तर टॉपरला 187, एकाला 186 आहे, दुसऱ्याला 183, एकाला 180, 179 आहे, 177 आहे, 178 आहे. तर अशा पद्धत 178 नाही, खाली 176 येईल. तर या पद्धतीने सपोज मी एखाद्याला म्हणलं की एखाद्याला 174च मार्क आहे, तर या अशी उतरत्या क्रमाने यादी लावण्यात येईल आणि वरचे टॉप 500 उमेदवार घेण्यात येतील. हा झाला एकदम मोगम कट ऑफ. एकदम मोगम कट ऑफ. जर समजा कुठलंही आरक्षण नसेल तर वरचे 500 उमेदवार घेण्यात येईल. पण आता मुद्दा येतो, सगळ्यात मोठा मुद्दा येतो, की हे आरक्षण लागल्यामुळे किंवा आरक्षण असल्यामुळं आता हे कट ऑफ खूप बदलून जातात. मग इथं सगळ्यात मोठा गोंधळ सुरू होतो. तर तो गोंधळ या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम शांततेने आपण समजून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. बघा, असं कट ऑफ हे एकदम कुणालाही सांगता येईल, की 10,000 पैकी वरचे 500 उमेदवार घेऊन टाका. पण ते 500 उमेदवार कोणत्या प्रवर्गातून येणार हे फार महत्वाचं आहे. ते 500 उमेदवार कोणत्या प्रवर्गातून येणार हे फार महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ त्यासाठी आपण एक छोटीशी जाहिरात बघूया. एक छोटीशी जाहिरात. जसं आता जी पवित्र पोर्टलच्या मार्फत जी भरती आली होती, पवित्र पोर्टलच्या मार्फत जी भरती आली, त्या भरतीमध्ये जर तुम्ही बघितलं, त्या भरतीमध्ये जर तुम्ही एकूण बघितलं तर 175 शिक्षकांची ही भरती होती. म्हणजे एकूण जागा किती आहे, 175 जागा आहेत. आता 175 जागांपैकी बघा 52 जागा या महिलांना आहेत. म्हणजे याचा अर्थ ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये नियमानुसार महिलांना 30% आरक्षण आहे. मग 175 चे जवळपास 30% तर 52 जागा. मग या 52 जागा महिलांना आहे. पण त्या महिला या एकाच प्रवर्गातून नाही येणार, त्या वेगवेगळ्या प्रवर्गातून येणार. जसं महाराष्ट्रामधले जर प्रवर्ग बघितलं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती पेसानुसार VJA, NTD, NTB, NTC, NTD या पद्धतीने. त्यानंतर
इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, SCBC, EWS, यानंतर अशा पद्धतीने आणि एकूण जागा खुल्या. मग या सगळ्या जागांच्या हिशोबाने काय होईल की जातीनुसार जे आहेत या जागा डिवाइड केल्या जातील. मग उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं झालं तर या 175 जागांपैकी बघा, या 175 जागांपैकी 22 जागा कोणाला आहेत? अनुसूचित जातीला आहे, म्हणजे SC कॅटेगरीसाठी. मग 175 पैकी 22 जागा SC कॅटेगरीसाठी. आता त्या 22च्या 30% जागा महिलांसाठी. बघा समजून घ्या, त्या 22च्या 30% जागा कोणासाठी आहेत? महिलांसाठी. म्हणजे ज्या ज्या प्रवर्गाला जेवढ्या जागा आहेत त्यातल्या 30% महिला 100% येणार म्हणजे येणार. त्यातल्या 30% महिला 100% येणार म्हणजे येणार. किमान 30% असाव्या. गुणवत्तेच्या आधारे त्या 30 पेक्षा जास्त येऊ शकतात. मग आता कट ऑफ महिलांचे कमी का लागतात हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या उदाहरणावरून. मग आता जर मला कळलं की बाबा ज्या ज्या प्रवर्गाला जेवढे जागा आहेत, मी उदाहरण दाखल घेतोय की त्यातल्या 30% महिलांना भेटणार आहे. जसं बघा 8 जागा एकूण व अनुसूचित जमातीसाठी, त्यातल्या 30% म्हणजे जवळजवळ 2.4 जागा म्हणजे 2 जागा या अनुसूचित जमातीच्या आहेत, त्यातल्या 2 जागा महिलांसाठी आहेत. या पद्धतीने म्हणजे त्या शाळेमध्ये ज्या एकूण जागा आहे अनुसूचित जमातीसाठी त्यातल्या 30% महिला आल्याच पाहिजे, तर ओव्हरऑल पण 30% येईल. मग आता प्रश्न येतो की समजा अजून एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. EWS कॅटेगरीसाठी एकूण जागा किती आहे? 22 जागा आहे, त्यातल्या 30% महिलांसाठी. EWS कॅटेगरीसाठी EWS वरती आहे ऍक्च्युली, या 14 जागा आहेत. एकूण जागा किती आहे? 14. 14चे 30% म्हणजे 4.2 जागा म्हणजे ऍक्च्युली 4 जागा महिलांसाठी. तर अशा पद्धतीने हा ज्या जागा आहेत त्या आडव्या आरक्षणानुसार म्हणजे ज्याला आपण समांतर आरक्षणानुसार म्हणतो त्यानुसार भरल्या जातात. मग आता कट ऑफ जो डिसाइड होतो हा सगळ्यात जास्त ट्विस्ट इथं करतो. आता जर तुम्ही बघितलं तर बघा, या एकूण जागा ज्या आहेत या सपोज मी म्हणलं की या 175 आहे. आता 175च्या जवळजवळ इतर मागास प्रवर्गासाठी किती जागा आहे? तर 27% आरक्षण नॉर्मली आपल्याकडे इतर मागास प्रवर्गासाठी आहे, 27% आरक्षण. मग आता या एक्झाम्पल मध्ये जर आपण गेलो की जागा किती होत्या? 500. मग या 500 पैकी ओबीसी साठी 27% म्हणजे 135 जागा आहे. मग या 500 उमेदवारांमधून 135 उमेदवार हे ओबीसी प्रवर्गाचे असावे आणि त्या 135 उमेदवारांपैकी 30% या 35 उमेदवारांपैकी 30% म्हणजे 40.5 अप्रॉक्सिमेटली आपण जवळपास 40 म्हणूया, या महिला ओबीसी असाव्यात. ओबीसी प्रवर्गातील महिला असाव्यात. कारण की एकूण जागा 500 आहेत, त्या 500च्या 27% इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी जागा आरक्षित आहेत. म्हणजे 500च्या 27% 135 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहे आणि या ओबीसी प्रवर्गातून 30% महिला याव्यात म्हणजे 40 महिला घेणं कंपल्सरी आहे, असा नियम आहे. मग आता महिलांचा कट ऑफ कमी का लागतो एकदम इत्थंभूतपणे समजून घेऊया आणि बरेचदा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा का वाढतो हे पण इत्थंभूतपणे समजून घेऊया. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ का वाढतो किंवा इतर कॅटेगरीचा कट ऑफ का वाढतो हे सुद्धा इत्थंभूतपणे समजून घेऊया एका चार्टनुसार. आता पुढचा चार्ट काय म्हणतो बघा मी एक तुमच्या समोर एक चार्ट घेऊन आलोय. हा चार्ट काय म्हणतो, या चार्टमध्ये उदाहरण दाखल मी ओबीसीच्या 10 जागा पकडल्या. किती पकडल्या? 10 जागा पकडल्या. आता ओबीसीच्या 10 जागा आहेत, त्यातल्या 30% महिलांना आहे म्हणजे 3 जागा कोण घेणार आहे? महिला घेणार आहे. आता 3 जागा महिला घेणार. मी काय म्हणलं, मी एक एक्झाम्पल म्हणून ओबीसीच्या जागाबद्दल बोलतोय. आता प्रत्येक प्रवर्गानुसार हाच नियम आहे बरं का, प्रत्येक प्रवर्गानुसार हाच नियम आहे. मग आता यानंतर मी तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हाय का लागतो याच्या मागचं पण लॉजिक सांगतो. शेवटपर्यंत राहा, नीट समजून घ्या. व्हिडिओ एकदा नाही समजला तर मे बी तुम्हाला दोनदा बघावं लागू शकतो, कारण माहिती अत्यंत किचकट आहे आणि मी तिला सोप्या भाषेत जरी करण्याचा प्रयत्न केला तरी काय होतं की बरेचदा अंडरस्टँडिंग लवकर येत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस व्हिडिओ दोनदा पण पहा, ची गरज पडली तर बघा, असंच मी म्हणेल. बरं, आता प्रत्येक प्रवर्गामध्ये फिमेल 30% असल्या पाहिजे, महिला 30% असल्या पाहिजे. मग मी म्हणलं की एकूण 10 जागा आहे. आता जागा होत्या 10 पण 12 उमेदवारांनी फॉर्म भरला. उदाहरणार्थ
200 पैकी एकाला 150, एकाला 148 अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने लावले. आता आपलं म्हणणं काय, 10च उमेदवार घेणार आहे म्हणजे नियमानेही तुम्ही एवढेच उमेदवार घ्यायला पाहिजे होते, एवढे उमेदवार घ्यायला पाहिजे होते. आता एवढे उमेदवार घ्यायला पाहिजे होते, उरलेले 2 उमेदवार घ्यायला नव्हते पाहिजे होते, म्हणजे यांचं सिलेक्शन होणार. आता ऍक्च्युअली काय होणार, पूजा आणि मयूरचं सिलेक्शन नाही होणार, पूजा आणि मयूरचं सिलेक्शन नाही होणार. पण घोळ कुठे झाला, घोळ कुठे झाला, त्या 10 जागांमध्ये 3 महिला असणं आवश्यक होत्या. त्या 10 जागांमध्ये 3 महिला असणं आवश्यक होत्या. आता बघा, एक प्रिया आली, एक स्नेहा आली, 2च जागा, 2च महिला आल्या, 2च महिला आल्या. मग तिसरी महिला घेणं कंपल्सरी आहे. गुणवत्तेच्या आधारावर 2 महिला आल्या, पण तिसरी महिला घेणं कंपल्सरी आहे. मग तिसरी महिलेला मार्क्स कमी होते. मग तिसरी महिला आहे बघा पूजा, जिला मार्क होते 138. आता काय होईल, आता काय होईल, यातला जो सगळ्यात शेवटचा उमेदवार आहे कोण, गणेश. गणेश. मग गणेश जो आहे तो ऑटोमॅटिक बाहेर पडणार, त्याच जागेवर जाणार पूजा. म्हणजे गणेशला पूजापेक्षा जास्त गुण असून सुद्धा गणेश बाहेर पडणार आणि पूजाला गणेशपेक्षा कमी गुण असून सुद्धा पूजाचं सिलेक्शन होणार. असा कट ऑफ डिसाइड केला जातो. मग जसं मी मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की 500 कॅन्डिडेटला समजा 123 मार्क आहे, 123 मार्क आहे, तर हा झाला तुमचा कट ऑफ. पण हा मोघम कट ऑफ झाला, हा प्रवर्गानुसार कट ऑफ नाही. मग आता ओबीसी महिलांचा कट ऑफ किती लागला, आता या उदाहरणावरून तुम्हाला कळेल की पूजा सगळ्यात शेवटची कॅन्डिडेट आहे, म्हणून ओबीसी महिला प्रवर्गाचा कट ऑफ किती लागला, तर 138 बरोबर. कारण पूजा सगळ्यात शेवटची कॅन्डिडेट आहे आणि पूजाला 138 मार्क लागले. तर आता प्रवर्गानुसार कट ऑफ असा डिसाइड होतो, समांतर आरक्षणासहित असा डिसाइड होतो. आता ओबीसी पुरुषचा कट ऑफ किती लागला, ओबीसी पुरुषचा कट ऑफ किती लागला, तर ओबीसी पुरुषला सगळ्यात शेवटचा कॅन्डिडेट ओबीसी पुरुष कोण आहे बघा, अजयला 140 मार्क आहे, 140चा कट ऑफ लागला. तुम्ही म्हणणार सर अन्याय तर गणेश सोबत झाला, कारण गणेश खाली आला. हो, कारण की गणेशची जागा पूजाने घेतली, कारण रिझर्वेशन नुसार 30% महिला असणं आवश्यक आहे. मग ओबीसी महिलाचा कट ऑफ लागला 138, ओबीसी पुरुषचा कट ऑफ लागला 140. यामुळं पुरुषांचे कट ऑफ जास्त होतात आणि महिलांचे कट ऑफ वाढतात, कारण महिलांना 30% जागा राखीव आहे. आता एखादी मुलगी आहे, सपोज याच्यामध्ये कुणाचं नाव नाही, समजा प्रियंका आहे, सपोज प्रियंका आहे, प्रियंकाला जर 145 मार्क असते किंवा 150 मार्क असते आणि तर काय झालं असतं, पूजात सिलेक्शन झालं नसतं, गणेशचं सिलेक्शन झालं असतं. कारण की मग पूजाचा कट ऑफ पूजाने वरची जागा घेऊन टाकली असती, प्रियंकाने वरची जागा घेऊन टाकली असती गुणवत्तेनुसार. पण गुणवत्तेनुसार महिलेला जागा जरी असली तरी तेवढ्या महिला भेटल्या नाही, म्हणून खालची एक महिला वर आली आणि वरचा एक पुरुष खाली गेला, त्याचं रिजेक्शन झालं. असा असतो कॅटेगरी वाईज कट ऑफ. आता हा एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीचा, मग अंशकालीन उमेदवाराचं पण सिलेक्शन असंच होणार, दिव्यांगाचं सिलेक्शन पण असंच होणार. मग यातल्या समजा 10% जागा फॉर एक्झाम्पल अंशकालीन उमेदवारासाठी, मग अंशकालीन उमेदवार एक पाहिजे इथं, मग इथं जर तो नसला तो खालचा उमेदवार येईल आणि वरचा उमेदवार खाली सर्कल. मग पुन्हा याच्यात गेला असता, अजय पण गेला असता अंशकालीन उमेदवार वरती आल्यामुळं. किंवा दिव्यांग उमेदवार आहे, त्याला 117 मार्क आहे, त्याची एक जागा आहे दिव्यांग उमेदवाराची, दिव्यांग उमेदवार वरती आला असता आणि पुन्हा किरण खाली गेला असता. तर असं होतं असतं नॉर्मली कट ऑफ नुसार. आता तुम्ही म्हणणार सर हा तर अन्याय जरी म्हणजे हा मुळात अन्याय नाही, हे रिझर्वेशन याला म्हणतात, समांतर आरक्षणानुसार असं होतं. अजून एक एक्झाम्पल घेऊ की जनरल कॅटेगरीचा कट ऑफ कसा डिसाइड होतो आणि तो एवढा का वाढतो. जनरल कॅटेगरीचा, ओपन कॅटेगरी ज्याला तुम्ही म्हणता. आता ओपन कॅटेगरी ही काही रिझर्वेशन कॅटेगरी नाही, इथं कुणी पण येऊ शकतं, म्हणजे इथं एनटीचा कॅन्डिडेट पण इथं येऊ शकतो, एनटीबीचा, एनटीडीचा, एसीबीसी येऊ शकतो, कुणी पण येऊ शकतो. खुला प्रवर्ग आहे तो, कुणाचा राखीव वर्ग नाहीये. मग याच्यात आता समजा ओपन कॅटेगरीच्या 10 जागा आहे, ज्यात पुन्हा महिलांचा 30% हक्क आहे, मग इथं 3 महिला तर पाहिजेच. बघा आता मी काय म्हणलं, परत तेच 10 जागा भरले जाणार आहे एवढ्या. आता नियमाने काय व्हायला पाहिजे होतं, स्वप्नीलचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण काय झालं, महिला 2च आल्या, एक सई आणि प्रणाली. आता काय झालं, पूजाला कमी मार्क आहे, पण तिसरी महिला वरती येण्यासाठी
पूजा जाईल वर, पूजा वरती जाईल, पूजा वरती जाईल आणि परत काय होईल, परत स्वप्नील बाहेर पडेल, परत स्वप्नील बाहेर पडेल, परत स्वप्नील बाहेर पडेल. म्हणजे काय होईल, जनरल बघा आता जनरलची पुरुष जे त्यांचा कट ऑफ पुन्हा वाढणार. आता याच्यात पुन्हा गोळ काय होतो, जरी प्रवर्ग खुला असला तरी बघा आदित्य जो आहे हा ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट होता, पण त्याला जनरलच्या करंटपेक्षा जास्त मार्क पडल्यामुळं त्याने जनरलची जागा खाल्ली. आता काय झालं, त्याने जनरलची जागा खाल्ली किंवा ओपनची जागा खाल्ली, त्याच्यामुळे काय झालं, ओबीसीची एक जागा रिकामी झाली, आता उदाहरणार्थ दाखल घेऊया आपण, इकडचा एक कॅन्डिडेट आहे, उदाहरणार्थ इकडचा एक कॅन्डिडेट आहे राहुल 150 मार्क आहे, पण तो ओबीसी कॅटेगरीत आहे आणि समजा इकडचा कट ऑफ लागला 148 मार्कांचा. आता राहुल काय करेल माहितीये का, राहुल येईल खुल्या प्रवर्गात. आता राहुल खुल्या प्रवर्गात गेल्यामुळे काय झालं, वरती जेव्हा त्याने इथली जागा सोडून दिली, आता काय होईल, इथला जो गणेश आहे जो बाहेर पडला होता तो ऑटोमॅटिक वरती चालला जाईल. म्हणजे गणेशचं सिलेक्शन झालं, राहुलचं पण झालं, पण आता नुकसान कुणाचं झालं, आता नुकसान झालं बघा विजयचं. कारण विजय जो आहे हा खुल्या प्रवर्गात होता, तो बाहेर पडून जाईल, कारण राहुल तिकडून इकडे आला. तर याला म्हणतात समांतर आरक्षण आणि असे कट ऑफ डिसाईड होत असतात. मग आता उदाहरणार्थ जनरल कॅटेगरीचा कट ऑफ कसा लागणार, एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर सगळ्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट डिसेंडिंग ऑर्डरने आवडले जातात, हा फक्त त्यात एक नियम आहे बरं का, त्या कॅन्डिडेटचं वय ओपनच्या कॅन्डिडेटच्या वयानुसार बसलं पाहिजे. म्हणजे जसं ओपनच्या कॅन्डिडेटचं वय किती, 38 वर्ष आहे 1 ते 5 साठी, मग 38 वर्षाच्या आतला कॅन्डिडेट असावा तरच त्याला ओपनची जागा घेता येते. जर तो नियमाने 43 वर्षांपेक्षा कमी 38च्या वरचा असला तर तो त्याच्या कॅटेगरीतच जाणार, तो ओपन मध्ये नाही येऊ शकत, त्याला नियमात बसणं पण आवश्यक आहे. मग आता उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीचा कट ऑफ कसा लागतो मी तुम्हाला सांगतो. समजा ओपन कॅटेगरीच्या उदाहरणार्थ 500 जागा आहे, ओपन कॅटेगरीच्या एकूण किती जागा आहे 500, ओपन कॅटेगरीच्या किती जागा आहे 500. आता यातल्या आरक्षण आपण समजा ओपन कॅटेगरीच्या 500 जागा आहे आणि वरचे 500 उमेदवार निवडले जाणार, मग वरचे 500 उमेदवार निवडताना फक्त ओपन कॅटेगरीचा विचार नाही केला जाणार, टोटल जागा 500 सगळं फक्त ओपन कॅटेगरीचा विचार नाही केला जाणार. जागा जरी ओपनच्या 500 राहिल्या पण सगळ्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट हायेस्ट स्कोरवाले एकत्र येतील आणि ते यांच्यामध्ये जातील हायेस्ट स्कोरवाले, ते पण वयोमर्यादित बसले पाहिजे. मग ते कॅन्डिडेट याच्यात घुसतील आणि समजा तसे कॅन्डिडेट जर 150 आले इतर कॅटेगरीतून, इतर प्रवर्गातले 150 कॅन्डिडेट आले की ज्यांनी ओपनच्या जागा खाल्ल्या, म्हणजे ऍक्च्युअल ओपनच्या फक्त 300-350 जागा भरल्या गेल्या. आणि त्यात पण पुन्हा समांतर आरक्षण असतं, त्यातल्या 30% महिलांसाठी, अशा अंशकालींसाठी, 4% दिव्यांगांसाठी, हे परत अंतर्गत प्रवर्ग येतात किंवा समांतर आरक्षणानुसार त्यांना जागा भेटल्या पाहिजे. याच्यामुळं जनरलचा कट ऑफ हा वाढत जातो. म्हणून काय होतं, आता ते 150 कॅन्डिडेट जे इतर कॅटेगरीतून इकडे आले, त्याच्यामुळे काय झालं, जनरलचे 150 कॅन्डिडेट ऑटोमॅटिक स्पर्धेच्या बाहेर पडले. मग जे वरचे 350 होते तेच घेतले जातील. यामुळे जनरलचा कट ऑफ जो आहे हा नेहमी वाढताना दिसतो किंवा ओपनचा कट ऑफ जो आहे तो नियमाने असा लागतो. तर ही थोडी किचकट प्रोसेस आहे, पण ही मी माझ्या भाषेत एकदम सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी तरी तुम्हाला असं वाटलं की नाही सर अजूनही कन्फ्युजन क्लिअर नाही झालं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आपण त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. बाकी खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि ही माहिती खरंच तुम्हाला समजली का, किंवा आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं का की नेमका कट ऑफ कसा लावला जातो, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण अशाच इत्यंभूत माहितीचे व्हिडिओ, तेही विथ पुरावा टाकणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जर तुम्हाला असं वाटतंय की पवित्र पोर्टलमध्ये कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, जर तुम्हाला असं वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर कट ऑफ कॅटेगरी आम्हाला सांगा, आपण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करूयात की
तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती भेटली पाहिजे. कट ऑफ प्रेडिक्ट करण्याचा अंदाज ट्राय जो आहे तो आपण 100% करूया. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट जी आहे ही प्रत्येकाने केली पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.